आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, अबू आझमी यांचं वक्तव्य राज्याच्या शालेय शिक्षण सचिवांकडून शाळेत वंदे मातरम म्हणणे सक्तीचे। आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल, डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल। रवींद्र धंगेकर पोहोचले पोलीस स्थानकात, जैन बोर्डिंग प्रकरणी धंगेकर यांच्याकडून पोलीस तक्रार। मनोज जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, मनोज जरांगे पोहोचले नागपुरात, डावाला प्रतिडाव टाका, जरांगेंचा सल्ला। बच्चू कडू नरमले, मुंबईत येणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेला कडू मुंबईत येण्यास तयार, संध्याकाळी 7 वाजता होणार बैठक। समृद्धी महामार्ग मोकळा झाला, आंदोलकांचा ठिय्या, महामार्गाजवळच्या मैदानात समृद्धी महामार्ग खुला, वाहतूक सुरळीत सुरू। रणजितसिंह निंबाळकर यांचे प्रत्युत्तर, आरोपांच्या उत्तर दाखल, निंबाळकर पुढे आले। मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन, एका महिन्यात दुसऱ्यांदा मेळाव्याचं आयोजन। बेलापूर मनपा आयुक्तांच्या पत्त्यावर 130 बोगस मतदारांची नोंद, नवी मुंबईत निवडणूक आयोगाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, यादीचे शुद्धीकरण झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, मनसेची मागणी। अजित पवारांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र, बीडच्या माजलगावमधील प्रकार, अशोक वाघमारेवर गुन्हा दाखल। ठाकरेंच्या मोर्चावर नवनाथ बन यांचा हल्लाबोल, ठाकरेंना हिंदुत्वाची ॲलर्जी असल्याची टीका। एल्फिन्स्टन पूल बाधितांना लवकरच मिळणार नवी घरं, येत्या 15 दिवसात MMRDA कडे सुपूर्द होणार घरं, एकूण 83 रहिवाशांना मिळणार नव्या घराच्या चाव्या। श्रीनिवास रेड्डी खून प्रकरण, 3 संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी, मन्ना नामक आणखी एका संशयिताला रात्री अटक। गुंड निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एंट्री, घायवळच्या जमीन व्यवहाराची ईडी मार्फत होणार चौकशी, विशेष सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती, सिंधुदुर्गात भात शेती, आंबा काजू बागायतींना फटका, पुढील 2 दिवसांसाठी कोकणात येलो अलर्ट, समुद्रात न जाण्याचा मच्छीमारांना इशारा। सुरमई 1200 तर पापलेट 1500 रुपये किलो, मासेमारी ठप्पमुळे माशाचे दर गगनाला भिडले। रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग, कापलेलं भात पिकाचं नुकसान, आज आणि उद्या येलो अलर्ट। कार्तिकी यात्रेला 10 लाख भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज, भक्तांसाठी 10 लाख बुंदी लाडू प्रसाद बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात। आगामी कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयांचा आराखडा, विकास कामांसाठी 7,410 कोटी, कुंभमेळ्यासाठी केंद्रानं दिली 25,055 कोटींची मदत।